नमस्कार मित्रांनो, टॉक्स बाय आयुष यूट्यूब चॅनलमध्ये मी आयुष आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे महाशिवरात्री आणि त्यानिमित्तानं मी भल्या पहाटे निघालोय महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. कुठं तर उर्से मावळ डोंगरवाडी या ठिकाणी हे महादेवाचं मंदिर आहे. उंच डोंगरावरती महादेवाचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही भले पहाटे सुरुवात केलेली आहे अंधारातच. या अंधारात चढत असताना हळूहळू वातावरणामध्ये तांबडं फुटू लागलं होतं. सगळीकडे भगवमय असं वातावरण झालं होतं आणि महाशिवरात्री असल्यामुळं एक वेगळाच काय म्हणू शकतो की एक अनुभव त्या ठिकाणी येत होता. त्याचबरोबर एक्सप्रेसवेची लाईट असेल, गावातल्या लाईट्स असतील, याच्यामुळे अजूनच हे दृश्य खूप छान दिसत होतं. त्यानंतर हळूहळू प्रकाश पडला आणि जवळजवळ प्रकाश पडल्याबरोबर आम्ही जवळजवळ शेवटच्या टप्प्यापर्यंत डोंगराच्या आलेलो होतो. ते शेवटच्या टप्प्यापासून पुढे गेल्यानंतर आपल्याला एक वळण दिसतं आणि त्या वळणावरून त्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला हे सुंदर असं महादेवाचं मंदिर दिसतंय. कपारीमध्ये महादेवाची पुरातन अशी पिंड या ठिकाणी आहे. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी बघा कशी लगबग चालू आहे. उपवासाचे पदार्थ बनवण्याची, त्याचबरोबर सजावट देखील केलेली आहे आणि या ठिकाणी आता पूजा चालू आहे. तर आपण मित्रांनो अभिषेकाची काही क्षणचित्रे बघूयात. ब्रह्मा विष्णु महेश्वरः वासुदेव जगन्नाथ संकर्षण प्रभवन्त विजयादया खण्डलोक भगवान् यमोन सदावरणं धिनादिक्षादिक्वाला पांसुतः कीर्तिलोकनदा पुटी श्रद्धा क्रियामध्ये बुद्धिर्लभशान्तिं समाशदाधर्मापो मौद्रिकाः ग्रासविञ्जरुदाः देवदान गन्धर्वायुष्यराशमण्डगाः ऋष्यो मणियो गावो देवनासनायत्राणि राजनो वाहनानि जाऊषान्रत्नै कालसः वैसासरे सरिता सागरासरिधजलदनदाः सर्वकामार्थसिद्धये अमृताभिषेकोऽस्तु शान्ति पुष्टि सुटी शास्तु अणं समशुद्धोदधारुणं समर्पयामि मणिकृष्णं गतगदाभ्यो नमः. मित्रांनो, अभिषेक झाला आणि अभिषेक झाल्यानंतर आरती देखील झाली. त्यानंतर आम्ही आल्यासरशी परत निघालो. महादेवाकडे काही मागणं देखील मागितलं. आपल्या सर्वांना या महाशिवरात्रीच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आपल्या मनोकामना प्रभू शिवशंकर पूर्ण करोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.